नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्हिजन क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षा यामधील प्रश्नपत्रिका 2009 मधील पहिले 10 प्रश्न घेतले होते। आज आपण त्यापुढील प्रश्न पाहणार आहोत। या प्रश्नपत्रिकेतील विद्यार्थ्यांना नुसते आपण प्रश्नच पाहणार नाही, तर एका प्रश्नापाठीमागे जे 4 ऑप्शन असतात त्या 4ही ऑप्शनचा अभ्यास होणार आहे। म्हणजे आपले एका प्रश्नाबरोबर 4ही प्रश्नांची तयारी होणार आहे, त्यामुळे लक्षपूर्वक ऐका। आपला पुढचा प्रश्न होता 11वा, खालीलपैकी छेदाधिक अपूर्णांक कोणता? अपूर्णांक पाहूया। 5/4, 3/2, 4/7 आणि 7/4। आता छेदाधिक विचारले म्हटल्यानंतर ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक मोठा असणार आहे। पहिल्या अपूर्णांकामध्ये अंश मोठा दिसतो, दुसऱ्या अपूर्णांकामध्ये 2पेक्षा 3 अंश मोठा दिसतो, तिसऱ्या अपूर्णांकामध्ये 7पेक्षा अंश लहान दिसतो आणि चौथ्या अपूर्णांकामध्ये 4पेक्षा अंश मोठा दिसतो। आपल्याला छेदाधिक विचारले म्हणून आपला ऑप्शन क्रमांक 3 हा उत्तर बरोबर येणार आहे। 12वा क्रमांक आहे, सोबतच्या आकृतीत चौरसांची संख्या किती ते सांगा। चौरसाची संख्या काढायची आहे। सुरुवातीला मी तुम्हाला एक आकृती काढून दाखवते, म्हणजे जी आपल्याला प्रश्नपत्रिकेत दिली आहे ना तीच आकृती मी इथे काढणार आहे। असे जेव्हा चौरसाचे प्रश्न पडतात तेव्हा आपण काय करायचं, पहिला अंक टाकून घ्यायचे, जेवढे चौरस आहेत तेवढे अंक टाकून घ्यायचे। आणि इथं जर जादा चौकोन असेल तर इथं 4 नंबर येणार, इथं देखील 4 नंबर येणार, चौरस तुमचे वाढणार। आता काय करायचं, 2 आणि 2, 3 आणि 3, जर इथं चौथा ऑप्शन असेल तर 4 आणि 4ची असा यांचा गुणाकार होणार। मग सुरुवातीला आपण बघू, 3 गुणुले 3 अधिक काय होणार, 2 गुणुले 2 अधिक राहिला फक्त 1। मग यांचं काय करायचं, आपण मांडणी मांडून घेतल्यानंतर गुणाकार करू। 3 त्रिक 9 अधिक 2 दुनी 4 अधिक 1 झाले किती, एकूण मिळून झाले 14। आपले चौरस किती असणार आहेत, 14। अशा आकृतींचा जर प्रश्न असेल तर आपण या पद्धतीने सोडवायचा आहे। समजते ना सर्वांना? ऑप्शन क्रमांक 4 हा आपला बरोबर असणार आहे। 13वा प्रश्न आहे, 4 मिनिट बरोबर किती सेकंद विचारले। ह्या वेळेस आपण काय करायचं, 4 मिनिट बरोबर सेकंद विचारले, मग आपल्याला पहिला मिनिट म्हणजे किती माहीत पाहिजे। म्हणजेच 1 मिनिट बरोबर किती सेकंद माहीत। 1 मिनिट बरोबर 60 सेकंद असतात। 60 सेकंद आहेत, 4 मिनिटाचं काढायचं आहे आपल्याला, म्हणून आपण गुणुले 4 करणार। 4 झिरोचा किती असतो, 0 आणि 4 सक्क 24। सेकंदच्या खाली सेकंद हे कधीही विसरायचं नाही, कारण आपल्याला प्रश्न कशामध्ये विचारला हे बघायचं आहे आपण, सेकंदात की मिनिटात। ऑप्शन आपला 240 सेकंद आलेला आहे। काही प्रश्नामध्ये काय 240 मिनिट देखील असतात, विद्यार्थी गडबडीने 240 मिनिट हा ऑप्शन गोल करून टाकतात, पण इथं काय विचारले ते बघायचं आणि ऑप्शन गोल करायचा आहे। 14वा प्रश्न आहे, जर 7 हा अंक एकक स्थानी, 5 हा अंक शतक स्थानी आणि 0 हा अंक दशक स्थानी असेल तर ती संख्या खालीलपैकी कोणती। आपण असा प्रश्न एकक, दशक आणि शतक या पद्धतीनं लिहून घेणार आहोत, एकक, दशक, शतक। आणि आपण आता इथे या संख्या मांडायचे। 7 हा अंक एकक स्थानी म्हटले, 7 हा अंक एकक स्थानी लिहिला, 5 हा अंक शतक स्थानी आहे आणि दशक स्थानी 0 हा अंक दशक स्थानी। आपली संख्या मिळालेली आहे आपल्याला 507, जे ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आहे। पुढचा प्रश्न आहे, 609 ही संख्या अक्षरात लिहा म्हटले। पहिला ऑप्शन आहे 69, दुसरा ऑप्शन आहे 690, तिसरा ऑप्शन आहे 6009 आणि चौथा ऑप्शन आहे 609। 15वा प्रश्न आहे, 609 ही संख्या अक्षरात लिहा। पहिला ऑप्शन आहे 69, दुसरा ऑप्शन आहे, मी तुम्हाला अंक लिहून दाखवते। पहिला ऑप्शन आपला किती आहे, 69 आहे, दुसरा आहे 690 आणि तिसरा आहे 6009 आणि चौथा आहे 609। जो आपला अक्षरात आपल्याला लिहायचा आहे तो ऑप्शन क्रमांक असणार आहे 609। लक्षात येते ना? पुन्हा 16वा प्रश्न, वरती अक्षरात शोधायला सांगितले, खाली अंकामध्ये शोधा सांगले पण संख्या वेगळी आहे। 601 ही संख्या अंकामध्ये कशा प्रकारे लिहितात। पहिला ऑप्शन आहे 6001, दुसरा आहे 610, तिसरा आहे 601 आणि चौथा आहे 60010।
आपल्याला 601 शोधायचं आहे. शे म्हणजे शतक, म्हणजेच 3 अंकी संख्या असणार आहे. इथे 2 3 अंकी दिलेले आहेत, ही आहेत 610 आणि आपल्याला ऑप्शनमध्ये 601 हा ऑप्शन आपला बरोबर असणार आहे, कारण आपल्याला 601 विचारलेले आहे. 17वा प्रश्न आहे, 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या व 1 अंकी लहानात लहान संख्या यांची बेरीज किती. पहिला मी तुम्हाला 1 अंकापासून 3 अंकापर्यंत संख्या शिकवणार आहे. पहिला आपण 1 अंकी लहानात लहान बघू. 1 अंकी लहानात लहान संख्या शॉर्टमध्ये लिहिते मी, समजून घ्या. आणि मोठ्यात मोठी संख्या 1 अंकी बघायचं आहे आपल्याला. 1 अंकी लहानात लहान संख्या म्हणजे किती, 1 ते 9 पर्यंतचे हे आपले 1 अंकी संख्या झाल्या. त्यामध्ये आपली 1 ही लहानात लहान संख्या येणार आणि मोठ्यात मोठी संख्या म्हटली तर लास्टची 9 येणार. तशीच आपली 2 अंकी जर विचारली तर आपण काय करणार, 2 अंकी म्हणजे 9 नंतर 10 येतं, ही 2 अंकी संख्या झाली. म्हणून 2 अंकी लहानात लहान संख्या आपली ही आहे बरं का. लहानात लहान संख्या आपली 10 येणार आणि मोठ्यात मोठी संख्या 100च्या अगोदरची, म्हणजेच मोठ्यात मोठी संख्या 99. ही 9 आहे, ही मोठ्यात मोठी संख्या आणि ही मोठ्यात मोठी संख्या 2 अंकी आपल्याला मिळालेली आहे. आता 3 अंकी आपण बघणार आहोत. 3 अंकी म्हणजे 99 नंतर येणारी संख्या ही 100 असते आणि सगळ्यात लास्ट ही 2 अंकी आहे म्हटल्यावर 3 अंकी संख्या 999 ही येणार आहे. लक्षात येते ना. म्हणजे काय, 1, 10 आणि 100 ह्या काय झाल्या लहानात लहान संख्या. कोणत्या, 1 अंकी, 2 अंकी, 3 अंकी. आणि मोठ्यात मोठी विचारली तर 999 आणि 999 अशी येणार आहे. आपल्याला प्रश्न काय विचारला आहे बघू. 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या आणि 1 अंकी लहानात लहान संख्या. मग आपली 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या 999 आहे आणि लहानात लहान संख्या 1 अंकी लहानात लहान संख्या आपली 1च येते. यांची बेरीज विचारले म्हणून आपण बेरीज करणार आहोत. 10 9 1 10 परत 9 1 10. उत्तर आलेलं आहे आपले 1000, ऑप्शन क्रमांक 4मध्ये. पुढचा प्रश्न आहे 18वा. 964 वजा 322. नेहमी आपण काय करायचं आहे, उभी मांडणीच करायची आहे. 964 वजा 322. 4मधून 2 गेले 2, 6मधून 2 गेले 4, 9मधून 3 गेले राहिले 6. 642, ऑप्शन क्रमांक 2 आहे आपला. पुढचा प्रश्न आहे, जर त्रिकोण बरोबर 6 असेल तर त्रिकोण गुणुले त्रिकोण किती. एका त्रिकोणाची किंमत 6 दिलेली आहे तर त्रिकोण गुणुले त्रिकोण म्हणजेच काय, इथं 6 आहे म्हणून इथं आपण किमती टाकायच्या आहेत. 6 गुणुले 6 बरोबर किती, 6चा टेबल पार्ट असेल तर 6 36 हा ऑप्शन आपला 2 नंबर येणार. 20वा प्रश्न आहे, वस्तूचे वस्तुमान मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते एकक वापरतात. थोडं फास्ट होत असेल पण सगळे प्रश्न घ्यायचे आहेत आज मला ह्या व्हिडिओमध्ये, त्यामुळे मी फास्ट जरा घेणार आहे. वस्तूचे वस्तुमान मोजण्यासाठी एकक. आपण दुकानात गेलो की एखादी वस्तू दुकानदाराकडे मागतो, तेव्हा दुकानदार कशामध्ये मोजतो, तो त्याच्याकडे किलोचं प्रमाण असतं. म्हणजेच काय, कोणतीही वस्तू मोजण्यासाठी आपण किलोग्रामचा वापर करतो. ऑप्शन क्रमांक 4. पण ह्या 4 ऑप्शनचं मी तुम्हाला सोल्युशन देणार आहे. लिटर कशामध्ये मोजतात. लिटर हे कशाचे प्रमाण आहे, तर जे पातळ पदार्थ असतात जसे की पाणी, दूध वगैरे असतं ते लिटरमध्ये मोजतात. मीटरमध्ये आपण लांबी मोजतो. लांबी मोजण्याचं प्रमाण काय आहे, मीटर आहे. आणि मिलीलिटर हे लिटरचंच लहान रूप, म्हणजेच लहान एकक मिलीलिटर असतं. आणि किलोग्रामचं लहान एकक ग्रॅम असतं आणि मोठं किलोग्राम असतं. आपल्या वस्तूचे वस्तुमान किलोग्राममध्ये आपण मोजणार. पुढचा प्रश्न आहे, एका पेनाची किंमत 7 रुपये असेल तर अशाच प्रकारच्या 7 पेनाची किंमत किती असेल. या प्रश्नामध्ये काय विचारलं आहे, जेव्हा एकाची विचारतात आणि अनेकांची काढावी लागते तेव्हा एक रूल फक्त लक्षात ठेवायचा की जे असं विचारल्यानंतर आपण त्या संख्यांचा गुणाकार करायचा. एकाची दिले म्हणून आपण 7 गुणुले 7 करणार. 7 7 49 ही आपली किंमत येणार. 7 पेनांची किंमत 49. 22वा प्रश्न आहे, खालीलपैकी पूर्णांक अपूर्णांक कोणता नाही ते सांगा. पहिला ऑप्शन आहे 19/4. दुसरा ऑप्शन आहे 3.2/5. मी कशी वाचते बघा, 3.2/5. तिसरा आहे 5.1/9 आणि चौथा आहे 2.3/7. ह्या ऑप्शनवरून तुमच्या लक्षात येत असेलच की हे 3 ऑप्शन पूर्णांकमध्ये आहेत आणि हा चौथा म्हणजे पहिला जो ऑप्शन आहे तो
पूर्णांक अपूर्णांक नाही आहे. ऑप्शन आपल्याला इथंच मिळालेलं आहे उत्तर. तरीही ह्या पूर्णांकाचे आपण पूर्णांकमध्ये कसं रूपांतर करणार ते पाहू. म्हणजेच काय 19/4 ह्या 4ना आपण वरच्या अंशाला भागायचं. म्हणजेच काय 4 × 16 राहतात किती. हा 4 आपला काय आला पूर्णांक मिळाला. आणि राहिले किती 19मधून 4 गेल्यानंतर 19मधून 16 गेल्यानंतर राहतात आपले 3.4. हा 19/4 याचा आपण पूर्णांक काढला. पण आपल्याला याच्यामध्ये शोधायला सांगितलं आहे कोणता नाही हे विचारले, म्हणून आपला हा ऑप्शन बरोबर येणार. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते वर्ष हे लीप वर्ष आहे. 2009, 2010, 2011, 2008. पहिलीला यातला प्रश्न तुम्हाला झालेलाच नसेल, पण लीप वर्ष कसं काढायचं ते बघूया. पहिला लीप वर्ष हे नेहमी लक्षात ठेवायचं की 4 वर्षांनी येतं. म्हणजेच का जर आपण 2000 ही संख्या घेतली, म्हणजे हे वर्ष घेतलं, तर ह्याच्यानंतर येणारं लीप वर्ष हे 4 वर्षांनी येणार. म्हणजेच 2004 हे काय असणार आहे लीप वर्ष. ह्याच्यानंतरचं लीप वर्ष जे येणार ते 2008 येणार. आता ह्याच्या पाठीमागचं आपण बघू. 2000मधून 4 वजा केल्यानंतर आपल्याला मिळतात 1996. ह्याच्या पाठीमागं देखील जर 4 वजा केलं तर 1992. म्हणजे ही काय झाली आपल्याला मिळालेली लीप वर्ष आहे. लीप वर्ष करताना फक्त एक ट्रिक लक्षात ठेवायची की 2000 लिहायचं, त्याच्या पुढच्या 4 वर्षांनी पुढं मोजायच्या आणि त्याच्या पाठीमागच्या जर विचारलं तर 4 वर्ष पाठीमागं यायचं, जेणेकरून आपल्याला लीप वर्ष मिळेल. आपल्याला ह्याच्यावरून लक्षात आलेच असेल की याच्यामध्ये लीप वर्ष कोणता आहे. ऑप्शन क्रमांक 4 2008 हे असणार आहे. आणखीन एक सांगायचं म्हणजे लीप वर्षाला 4नं भाग गेला तर पूर्ण भाग जातो, म्हणजे निशेष भाग 4नं जातो. असं असणारी वर्ष हे लीप वर्ष असणार आहे. पुढचा प्रश्न बघा, जर 8, 7 आणि 3 यांच्या स्थानिक किमतीत 8, 700 आणि 30 असतील तर ती संख्या खालीलपैकी कोणती. हा प्रश्न आपण 2 पद्धतीने सोडवू. एकतर दिलेल्या संख्यांची स्थानिक किमती आहेत त्यांची आपण बेरीज करू, आणि एकक, दशक, शतक या पद्धतीने आपण मांडलं तरी आपल्याला उत्तर येणार आहे. दोन्ही पद्धती मी तुम्हाला लिहून दाखवते. इथं सांगितलेलं आहे बघा. 8 ही किंमत म्हणजे 8ची स्थानिक किंमत 8च आहे, म्हणजे ते एकक स्थानी असणार आहे. 7ची स्थानिक किंमत 700 दिली म्हणजे ते शतक स्थानी असणार आहे. आणि 30 म्हणजेच 3ची स्थानिक किंमत 30 आहे, म्हणून इथं असणार आहे. ही आपली संख्या मिळाली तर ही देखील आपण बेरीज करून बघू. संख्यांची स्थानिक किंमत आपल्याला दिलेली आहे 730 प्लस आपले असणार आहे 8, 3 आणि 7, 738. तेच उत्तर आलेलं आहे आपलं. म्हणजे 738 हे ऑप्शन कुठं आहे 4 नंबर. 25वा प्रश्न आहे, 5050 हे अंकात लिहा. 5050 म्हटलं आहे. पहिला ऑप्शन आहे 5005. वाचताना मी कशी वाचते फक्त लक्षात घ्या. जेव्हा तुम्ही वाचण्याचं नेहमी वाचन अंक हे नेहमी अक्षरात वाचण्याचा प्रयत्न कराल तेव्हा तुम्हाला हे वाचता येणार आहे. 5005, 5050, 50050 यापैकी नाही. आपल्याला विचारलेलं आहे 5050, म्हणून 5050 हा ऑप्शन क्रमांक 2 हा आपला बरोबर असणार आहे. 26वा प्रश्न आहे, धोनीने पहिल्या एकदिवसीय सामन्यात 100 धावा काढल्या तर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 61 धावा काढल्या तर त्याने काढलेल्या एकूण धावांची संख्या किती म्हटलं आहे. एकूण विचारले, मग आपण काय करणार बेरीज करणार. उभ्या मांडणी नच 107 अधिक 61 168. 168 सॉरी माझं काही चुकलं का. 107 अधिक 61 7 अधिक 1 8 68 बरोबर आहे. पण ऑप्शनच नाही आहे याच्यात, म्हणजे यापैकी नाही हा असणार आहे. आपलं उत्तर देखील ह्याच्यात नसेल तर यापैकी नाही हा ऑप्शन असतो, आपण तोच ऑप्शन बरोबर द्यायचा आहे. 27वा बघा, खालीलपैकी कोणती संख्या 204 या संख्येतून वजा केली असता आपल्याला मिळणारी संख्या 0 असेल. तर 204 ही संख्या दिलेली आहे, त्याच्यातून खालचे ऑप्शन आपण वजा करायचे आहेत. जेव्हा जोपर्यंत उत्तर मिळत नाही तोपर्यंत सगळे ऑप्शन आपण वजा करत राहायचं आहे. पहिला ऑप्शनच बघू आपण. 204 आहे. 204मधून 204 गेले, वजा करायला सांगितले 400. उत्तर आपल्याला पहिल्याच ऑप्शनमध्ये मिळतं. आपल्याला मिळणारी संख्या 0 असेल, जी आपल्याला इथं 0 मिळालं आहे. ऑप्शन क्रमांक पहिला बरोबर असणार आहे. 28वा प्रश्न, 2.1/4 मीटर बरोबर किती सेंटीमीटर. आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे. पहिला ऑप्शन बघू. पहिला
225 सेमी, 250 सेमी, 225 सेमी मीटर आणि 210 सेमी. तर आपण पहिला संख्या लावून घेऊया ती 2.1/4 काय म्हटलं मीटर बरोबर किती सेंटीमीटर. सेंटीमीटर म्हणजे सेमी. आपल्याला काय बघायचं आहे 2 मीटर. पहिला 2 मीटर बरोबर किती बघू. 1 मीटर बरोबर किती असतं 100 सेमी म्हणून 2 मीटरचं 200 सेमी. 1/4 नेमकं 1/4 म्हणजे काय असतं तर 1/4 म्हणजे हा झाला पावभाग. मीटरचा पावभाग आपण मीटरमध्ये बघतोय ना त्यामुळं. आणि 1/2 हा असतो अर्धा भाग. त्याच्यानंतर 3/4 हा झाला पाऊण भाग आणि याच्यानंतर येणारा हा पूर्ण भाग असतो. लक्षात घ्यायचे हे भाग फक्त लक्षात ठेवा. उत्तर आपल्याला सगळं मिळतं. आता इथं 2.1/4 मीटर म्हटले. 2 म्हणजेच 1/4 म्हणजेच पाव आहे. म्हणजेच किती पावची किंमत किती येणार. मीटर म्हणजे जसं मी सांगितलं की 1 मीटर बरोबर 100 सेमी असतं. तर 100चे 4 भाग केले आपण तर 100चा पहिला भाग येणार 25. 25 गुणिले 4 केलं तर आपल्याला 100 मिळतात. म्हणून 25चे 4 भाग म्हणजे 25 हा आपला पाव भाग झाला. 25 हा पाव भाग झाला. अर्धा भाग हा 50 झाला. 100 सेमीचा सांगायला लागले मी. 3/4 मध्ये म्हणजेच 75 हा आपला पाऊण भाग झाला आणि पूर्ण भाग आपला हा 100 असणार आहे. आपल्याला 2ची किंमत आपण 2 मीटरची किंमत काढली 200 सेमी. 200 सेमी आणि 1/4ची किंमत आपली किती आलेली आहे 25. मग यांची बेरीज करू आपण. 225 हे काय असणार आहे मीटरचं सेमीत रूपांतर केल्याने उत्तर देखील आपल्याला सेमीत काढायचं आहे. म्हणून 225 सेमी हे आपलं उत्तर असणार आहे. कुठं आहे बघू 225 सेमी. इथं 225 मीटर पण दिलेलं आहे. गडबडीनं आपण हे उत्तर नाही लिहायचं आहे 225 सेमीच लिहायचं आहे. पुढचा बघा 29वा प्रश्न. तुम्ही 1 रुपये आणि 75 पैसे कोणत्या पद्धतीने लिहाल म्हटले. 1 रुपये 75 पैसे. आपण 1 रुपयाचं पहिला काढू. 1 रुपये बरोबर किती असतं 100 पैसे असतं. आणि आपल्याला पुढचे पैसे दिलेत किती आहेत ते 75 पैसे. ह्यांची बेरीज करू. 5, 7, 175 पैसे. पैशाच्या खाली पैसे. आपण कसं लिहिणार कोणत्या पद्धतीत. जसं मी ही पद्धत सांगितली या पद्धतीनंच उत्तर आपल्याला लिहायचं आहे 175 पैसे. ऑप्शन क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघू. समभुज चौकोनाच्या किती बाजू समान लांबीच्या असतात. समभुज चौकोन माहितीच आहे तुम्हाला. समभुज चौकोन असाही असतो असाही असू शकतो. अशा ह्या दोन्ही आकृत्यांच्या चारही बाजू कशा असतात समान असतात. जरी हा तुम्हाला ही आकृती जरी वेगळी वाटत असली पतंगासारखी दिसत असली तरी ह्या चारही बाजूच्या लांबी किती कशा असणार आहेत समान असणार आहेत. त्यामुळं समभुज चौकोनाच्या किती बाजू तर समभुज चौकोनाला 4च बाजू असतात जे आपल्या ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे. पुढचं बघू 4302 हे अक्षरात लिहा म्हटलं. आपण अक्षरात शोधायचं आहे 3032. 3032 ही संख्या कशी तयार होते बघा. 3032 अशी होते. जे आपल्याला उत्तर ते आपलं नाही आहे. त्याच्यानंतर 4202 4302 आणि पुढचा ऑप्शन आहे 4032. पुढचा ऑप्शन आहे 4032 आणि चौथा आहे 4203. आपला ऑप्शन बघू 4302. 4302 2 नंबरला आलेला आहे. 4302 हा ऑप्शन आपला बरोबर असणार आहे. पुढचा प्रश्न बघू आपण. 32वा 3 अंकी एकूण संख्या किती. पहिला 1 अंकी एकूण संख्या बघू. 1 अंकी एकूण संख्या म्हणजे 1 ते 9 मध्ये येणाऱ्या संख्या ह्या 1 अंकी झाल्या. 1 अंकी झाल्या म्हणजे ह्या एकूण मिळून किती झाल्या संख्या 9 झाल्या. तर 2 अंकी जेव्हा विचारतात तेव्हा 2 अंकी किती असणार आहे म्हणजे 1 अंकी 9 नंतर जी येते संख्या 10. 10 ही 2 अंकी झाली. 10 ही धरायची आणि 100पर्यंत येते. 100पर्यंत जर विचारली तर 100 ही संख्या 3 अंकी येते. मग 100च्या ठिकाणी आपण ह्याच्यानंतरची जी 10 संख्या असते ती ह्याच्यात ॲड करायची. म्हणजेच काय 10 आणि 10 ही संख्या 100च्या ठिकाणी जर आपण धरली 100च्या ठिकाणी 10 ही संख्या धरली तर 11 ते जे 99 ह्या संख्या असतात त्या किती असणार आहेत
89 असणार आहेत आणि 10 ही एक संख्या 90 म्हणजे एकूण किती संख्या असणार आहेत आपल्या 90 असणार आहेत. आणि 3 अंकी एकूण संख्या विचारल्यात म्हणून आपल्या 3 अंकी एकूण संख्या किती असणार आहेत 99 नंतरची 100 ही संख्या आणि तिथून पुढच्या ज्या संख्या असणार आहेत 100 पासून त्या एकूण 900 संख्या आपल्या 3 अंकी असणार आहेत. 33वा प्रश्न बघू आपण. 9 गुणिले 6 टेबल पाठ पाहिजे. 9 सख्ख 54 ऑप्शन क्रमांक 4. आता 34वा बघा. 25च्या अगोदर व नंतरच्या लगतच्या समसंख्यांची बेरीज किती. 25च्या अगोदर म्हटले 25च्या अगोदरची समसंख्या 24 येते आणि बेरीज विचारली म्हणून नंतरच्या लगतच्या 25 नंतरची लगतची म्हणजे 25 नंतर 26 येते आणि ती समच संख्या आहे. ह्यांची आपण जर बेरीज केली उभी मांडणी करू. 24 अधिक 26 6 आणि 4 10 ह्याच्या 1 2 2 4 50 ऑप्शन क्रमांक 1 हा आपला उत्तर असणार आहे. पुढचा बघू. खालीलपैकी अंशाधिक अपूर्णांक कोणता. अंशाधिक आणि छेदाधिक झालेले आपल्याला प्रश्न. अंशाधिक म्हटलं की आपण काय शोधायचं त्या उत्तरात ज्याचा अंश मोठा आहे ते उत्तर असणार आहे. 11/13 आपल्याला 11 अंश हा लहान दिसतो. 12/17 12 हा अंश लहान दिसतो. 19/17 19 हा अंश छेदापेक्षा अंश मोठा आहे आणि पुढचा 16/17 16 हा अंश लहान आहे. म्हणजे इथं आपल्याला अंश मोठा भेटलेला आहे म्हणून हा अपूर्णांक असणार आहे अंशाधिक अपूर्णांक. पुढचा बघा. 3 2 99 ही संख्या अक्षरात लिहा. अक्षरातले प्रश्न नेहमी एका प्रश्नपत्रिकेत किती आलेत बघा. 3 ते 4 प्रश्न हे नेहमी असतातच. मग 3299 आहे बघा. 3299 अगदी बरोबर आहे ऑप्शन हा. पुढचा तरी पण बघू. 399 नाहीच आहे. शे म्हटले आपली संख्या 4 अंकी आहे. तिसरा आहे 3099. 3099 नाही. इथं 0 नाही आहे. 3299 ही तर संख्या वाचण्यातच चुकीची आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 हा आपला बरोबर आहे. 37वा प्रश्न बघा. 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या आणि 900 यांची बेरीज किती. 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या जसं की मी तुम्हाला पाठीमागं सांगितलेच की 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या ही असणार आहे मोठ्यात मोठी संख्या. जसं इथं आलं आहे बघा 9 99 999 ही 1 अंकी 2 अंकी 3 अंकी. आपण बेरीज करू. पहिला मोठी संख्या बघू. 900 अधिक किती सांगितले 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या आपली कोणती असणार आहे 99. उत्तर आपलं काय येणार 900 9 9 0 0 9 प्लस 0 9 येणार 9 प्लस 0 9 आणि हे 9 म्हणजेच 999 ऑप्शन क्रमांक 3 हा उत्तर आपलं बरोबर असणार आहे. खालीलपैकी कोणती संख्या समसंख्या आहे ते बघा. समसंख्या म्हणजे मी सांगितलं आहे आधीच 0 2 4 6 8 ह्या संख्या 2 4 6 8 ह्या संख्या ज्या संख्येच्या एकक स्थानी असतील ती संख्या समसंख्या असणार आहे. शोधू आपण. पहिली संख्या 289. 9 ही विषम संख्या आहे. 363 3 ही विषम संख्या आहे. 279 9 ही विषम संख्या आहे आणि 892 मात्र 2 ही समसंख्या आलेली आहे म्हणून आपले हे उत्तर बरोबर असणार आहे. 39वा प्रश्न. चौकोनाला किती बाजू आणि किती शिरोबिंदू असतात. पहिला ऑप्शन आहे 4 शिरोबिंदू 6 बाजू. 6 बाजू तर नाहीच आहेत. इथं आपण आकृती काढलेली आहेत. आता हे इथं कोपऱ्यातले असणार आहेत ते काय असणार आहेत शिरोबिंदू आणि ह्या असणार आहेत बाजू. ह्या चारही बाजू समान असतात म्हणून मी असं चिन्ह दिलेलं आहे आणि हे डॉट बिंदू जे असणार आहेत आपले ते शिरोबिंदू असणार आहेत. दुसरा ऑप्शन आहे 4 शिरोबिंदू आणि 4 बाजू आहेत आपले. 4 शिरोबिंदू आणि 4 बाजू. 4 शिरोबिंदू 3 कोण काही नाही आणि यापैकी नाही हा पण नाही आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 हा आपला बरोबर असणार आहे. 40वा प्रश्न आहे 7690 या संख्येमधील 9 आणि 7 या अंकाच्या स्थानिक किमतींची बेरीज. 7690 9 आणि 7 9 आणि 7 9 हा अंक कोणत्या ठिकाणी आहे दशक ठिकाणी आहे म्हणून 90 आणि 7 ह्या अंकाची स्थानिक किंमत येणार आपली 7000. काय विचारलं आपल्याला बेरीज विचारली म्हणून 7000 प्लस 90 करणार आपण 9007 7090 हे आपलं उत्तर आलेलं आहे जे ऑप्शन क्रमांक 4 आपलं आहे. 41 बघा 3655 ही संख्या अंकातल्या सांगली. अंकात का अक्षरात नेहमी शोधत राहा आणि मगच उत्तर बरोबर लिहा. 3655 पहिला ऑप्शन बघू. 3655 इथंच उत्तर आहे. 3650 नाही आहे. 3605 ही पण नाही आहे. 6355 ही पण नाही आहे. आपला ऑप्शन क्रमांक 1 बरोबर येणार आहे. 42 बघा
विनयला 250 रुपये किंमत असलेला शर्ट विकत घ्यावायचा आहे, पण त्याच्याजवळ फक्त 125 रुपये आहेत. तर त्याला अजून किती रुपयांची गरज आहे? त्याला आणखी पैसे त्याच्याकडे आणखी पाहिजेत. मग अशा वेळी आपण काय करू? 250 म्हणजेच 250 वजा किती त्याच्याकडे आहेत? 125 रुपये त्याच्याकडे आहेत. मग ह्याच्यातून या दिलेल्या शर्टच्या किमतीतून आपण जर ही संख्या त्याच्याकडे असलेले रुपये वजा केले तर त्याला आणखी किती रुपये लागणार हे आपल्याला मिळणार. 0 5 जात नाही म्हणून आपण इथं 10 समजतो. 10 5 गेले राहिले 5. हा हातच्या इकडं आला. 5 मधून 3 गेले राहिले 2. परत 2 मधून 1 गेले राहिले 1. म्हणजे 125 रुपये त्याला आणखी पाहिजे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 हा आपला बरोबर असणार आहे. 43 बघा, 6250 ही संख्या विस्तारित मांडणीमध्ये कशी लिहाल? विस्तारित मांडणी म्हणजे काय? ह्या संख्येच्या ज्या स्थानिक किमती असतात त्याची एका ओळीनं मांडणी करणे. म्हणजे आपण स्थानिक किंमत करताना एकक, दशक, शतक असं करतो, पण विस्तारित मांडणी करताना आपण जी संख्या किती अंकी आहे बघायची. 1000, 10,000 असेल, शतक असेल तर शतकपासून पुढं, 1000पासून पुढं अशी लिहायची. पहिला आपण संख्या लिहून घेऊया. 6250. मग ह्याचं विस्तारित रूप कसं येणार? पहिला आपण 1000पासून म्हटले म्हणून पहिला 6ची किंमत किती येणार? 6000 प्लस करायचं 2ची किंमत 200 प्लस 5ची किंमत 50 आणि प्लस 0. ही मांडणी आपली असणार आहे विस्तारित रूपामध्ये. मग अशी मांडणी कुठं आहे बघू? 6200 प्लस 50 प्लस 0. हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे. 44 बघा, 29 वजा चौकोन बरोबर 7 तर किती? तर चौकोन बरोबर किती? मग 29मधून किती गेले की 7 उरतात. हे आपण तोंडी पण सोडू शकतो, पण ज्या विद्यार्थ्यांना असंही जमणार नाही त्यांनी काय करायचं? 29मधून 7 वजा केले तर आपल्याला काय येतं? 22 उत्तर येतं. म्हणजेच 29मधून जर 22 वजा केले तर उत्तर आपलं 7 येणार. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 हा आपला बरोबर असणार आहे. 45 प्रश्न, एका बाटलीत 200 मिलीलिटर नारळाचे तेल मावते, तर अशा 4 बाटल्यामध्ये किती तेल मावेल म्हटले? 200 मिलीलिटर नारळाचे तेल मावतं. एका बाटलीत विचारलं आहे, 4 बाटल्यांमध्ये काढायला सांगितलं आहे. जसं की मी मागच्या गणितात सांगितलं होतं की एकाचं काढून जास्तचं जेव्हा काढायला सांगतात, एकाची किंमत देऊन जास्तची काढायला लावतात, तेव्हा आपण गुणाकार करतो. मग 200 मिलीलिटर काय आहे आपल्याला? एका बाटलीतलं तेल मावतं आहे असं सांगितलं आहे. आपल्याला काढायचं आहे 4 बाटल्यांमधलं. गुणुले 4 करू आपण, अधिक 4 करायचं नाही, सॉरी. 400 400 4 2 8 आणि पुढं मिली आहे तसं लिहायचं आहे आपल्याला. म्हणून 4 बाटल्यामध्ये आपलं किती मावणार आहे? 800 मिलीलिटर. तर 200 मिलीलिटर आहे, हे नाही, 800 मिलीलिटर हे आपलं ऑप्शन बरोबर असणार आहे. पुढचं बघा, 46 123 गुणुले 12 बरोबर 12 गुणुले चौकोन, तर चौकोन बरोबर किती? अशा वेळी काय करायचं? 12 बरोबर 12 आहे तर 123 बरोबर काय येणार? हे दोन्ही संख्यांच्या मधलं चिन्ह आहे. 12 बरोबर 12 जर असेल तर 123 बरोबर हे तर 123च येणार. म्हणजे ऑप्शन क्रमांक आपला 4 असणार आहे. पुढचं बघा, 47 समसंख्या अधिक विषम संख्या बरोबर किती? असा प्रश्न कसा सोडवायचा? समसंख्या अधिक विषम संख्या म्हटलं आहे, मी तर कोणतीही घ्यायची. समसंख्या 2 घेतली मी, विषम संख्या जर 3 घेतली तर आपल्याला काय मिळतं? 5 ही काय झाली? ही विषमच संख्या झाली. ह्या सोडून देखील दुसऱ्या घेतल्या आपण. समसंख्या जर मी 4 धरली प्लस विषम संख्या जर मी 7 धरली, 7 आणि 4 किती होतं? 11. 11 ही पुन्हा काय आली? आपली विषमच संख्या आली. म्हणजे उत्तर आपलं काय असणार आहे? विषम संख्या, ऑप्शन क्रमांक 2. 48 बघा, 1.1/2 रुपये बरोबर किती पैसे? 1.1/2. मग असे मी दाखवलं तुम्हाला 1/4 हे आपण काढलं होतं मीटरमधलं. रुपयामध्ये पण काढताना काय होणार आपलं? 1 रुपये बरोबर 100 पैसे येतात. 100चे 4 भाग करायचे, जसे की 25 पैसे हा आपला पाव भाग असणार आहे. म्हणजेच काय? 25 पैसे हा 1/4 बरोबर 25 पैसे आणि 1/2 बरोबर 50 पैसे असणार आहे. 3/4 बरोबर 75 पैसे असणार आहेत आणि पूर्ण भाग म्हणजे 100 पैसे, 100 पैसे असणार आहे. म्हणजेच काय? 1 रुपये आपल्याला दिलेला आहे आधीच. 1/2 म्हणजे अर्धा रुपये आहे. अर्धा रुपयाची किंमत आपली किती आलेली आहे? 1/2 बरोबर अर्धा रुपयाची किंमत 50 पैसे आहे. म्हणून 1 रुपयाची किंमत आपण 1 रुपये बरोबर 100 पैसे
आणि अर्ध्या रुपयाचे आपले किती आलेले आहे 50. म्हणून 100 अधिक 50 बरोबर 150 पैसे. पैशाच्या खाली पैसे म्हणून 150 हा ऑप्शन 1 नंबर आपला बरोबर असणार आहे. पुढचा प्रश्न बघू. 49वा. सोबतच्या कृतीत छायांकित भाग किती आहेत? छायांकित म्हणजेच काय, जे रंगवलेले आहेत ते. एक वेळा प्रश्न काय असतो, न रंगवलेले भाग शोधा. म्हणजे न रंगवलेले हे भाग असतात ते आपण शोधायचे. छायांकित ऐवजी आपण आणखी एक शब्द वापरला जातो रेखांकित म्हणून. विद्यार्थ्यांनी हा लक्षात ठेवायचा आहे. पहिला आपण सोबतच्या कृतीत छायांकित भाग किती आहे विचारले म्हणून पहिला दिलेले चौकोन जे काय असतील भाग ते आपण सगळे मोजून घ्यायचे आणि मग छायांकित काढायचे आहेत. 1 2 3 4 5 आणि 1 2 3 असे उभे 3 मोजले मी, आडवे 5 आहेत म्हणजे 5 त्रिक 15. पूर्ण 15 भाग आहेत म्हणजे 4 ऑप्शनमध्ये 15 दिलेले आपण. पण छायांकित भाग किती आहेत काढायचे आहेत. छायांकित म्हणजे रंगवलेले 1 2 3 4 5 6 7. म्हणजे रंगवलेले भाग किती असणार आहेत 7. मग अंशामध्ये 7 आणि छेदामध्ये 15 येत आहे म्हणून ऑप्शन क्रमांक 2. 50. वर्षातील किती महिने 31 दिवसाचे असतात हे आपल्याला काढायचं आहे. हे आपण कसं काढणार, पहिला आपण जानेवारी ते डिसेंबरपर्यंत लिहून घेऊ. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर. तर जानेवारीचे दिवस किती असतात 30 किंवा 31. फेब्रुवारीचे आपले 28 किंवा 29. मार्चचे 31, एप्रिलचे 30, मेचे 31, परत 30, जुलैचे 31, ऑगस्टचे पण 31 असतात, सप्टेंबरचे 30, ऑक्टोबरचे 31, नोव्हेंबरचे 30 आणि डिसेंबरचे 31. आपल्याला विचारलेत कोणते, तर आपल्याला विचारलेले 31 दिवसांचे. 31 दिवसांचे दिवस किती होतात बघा, वर्ष महिने 1 2 3 4 5 6 आणि हा जानेवारीचा 7वा. म्हणजे 7 हा ऑप्शन आपला बरोबर असणार आहे, ऑप्शन क्रमांक 3. विद्यार्थ्यांना सर्वांना समजले असेल अशी आशा व्यक्त करते. जर तुम्हाला खरंच माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. थँक्यू.